नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओ या चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले आहे कथेचा पुढील भाग म्हणजेच पांघरूण कथा भाग 3. चला तर मग कथेला आपण लगेचच सुरुवात करूया. गौरीपोटी एखादा हा जवान आहे, पण हा इथे आला कसा? ह्याला त्या काल्या कपड्यातील लोकांनी तर नाही ना आणले, आणि कदाचित मेला म्हणून टाकून फरार झाले. त्यांना ठाऊकच आहे इकडे जंगली प्राण्यांचा वावर जास्त असतो. बापू चिंतेत म्हणाले. बापू असेलही कदाचित, परंतु आता आपल्याला ह्यांना आपल्या पाड्यावर नेणे गरजेचे आहे. तिथे गेल्यावर ह्यांच्यावर उपचार सुरू झाले की ते नक्की बरे होतील. मग आपल्याला कळेल ना समज. गौरी चिंतेत म्हणाली. ते तर आहेच, पहिलं बिगी बिगी ह्याला घेऊन जायला हवं ना. बापू म्हणाले. बापू, मी हे सगळं सामान घेते, तुम्ही ह्यांना घ्या. मी लवकर जाईन आणि पाड्यावरच्या कोणाला तरी पाठवेन तुमच्या मदतीला. मग मीच आणेन वैद्यबाबांना बोलवावून. पण आता आपल्याला निघायला हवं, नाहीतर ते नक्षलवादी आले ना तर आपली काही खैर नाही. हां बापू. गौरी थोड्या चिंतेत आणि आजूबाजूला कटाक्ष टाकत म्हणाली, कारण कुठून तरी पाचोला तुडवण्याचा आवाज येत होता. म्हणजेच नक्कीच कोणीतरी येत होतं याची चाहूल होती. लागलीच गौरीने परड्या आपल्या डोक्यावर घेतला आणि बापूंनी आपल्या पाठीवर त्या जखमी जवानाला घेतले. काहीही करून बिगी बिगी पावले टाकताना पाचोल्याचा आवाज होणार नाही याचीही काळजी घ्यायची होती. तरीही दोघे लवकरच एक डोंगर चढून वरती आले होते. गौरीने बापूंच्या मदतीला पाड्यावरच्या 2 मुलांना पाठवले होते आणि ती स्वतः वैद्यबाबांना बोलवायला गेली होती. बापू येईपर्यंत तिने कुडाच्या आपल्या घरात आग पेटवली होती. त्यामुळे घरातील वातावरण उबदार झाले होते. बापू आल्या पाठोपाठ वैद्यबाबा आले होते. जेव्हा वैद्यबाबांनी जवानाला पाहिले तेव्हा ते थोडे चिंतित पडले आणि म्हणाले, बापू, गौरीपोटीने सांगितलं म्हणून आलो खरा, पण आपण जर या जवानाला वाचवले आणि त्याची भनक जर त्या काळ्या कपड्यातील लोकांना गेली तर काय होईल ह्याचाही एकदा मासला करायला हवा ना. माफ करा मला वैद्यबाबा, पण बघा ना, हा एक जवान आहे. तो आपल्या जीवाची बाजी लावत शत्रूशी लढतो ना. का तर आपण निर्धास्त राहू म्हणूनच ना. तेव्हा ते का लढायचं, उगाचच का आपले प्राण धोक्यात घालावे असं तर नाही ना म्हणत. मग आपण का इतका संकोचित विचार करतोय? जे होईल ते होईल, गौरी म्हणाली. गौरी थोड्या कडक शब्दात परंतु सत्य दाखवत त्यांना म्हणाली, बरं, पोटी तू पोथी पुस्तक वाचणारी आमच्या पाड्यावरची आमचा गुरु आहेस म्हणून तुझं ऐकतो बघ, वैद्यबाबा प्रेमाने म्हणाले. लगेच उपचार सुरू झाले. वैद्यबाबांनी जिथे जखमा होत्या तिथे दगडी पाला, कंबरमोडीची पाणी लावला. त्यानंतर बंदुकीच्या गोळ्या, एक वेदना कमी करणारे वनौषधी लावून त्यानंतर त्यांनी सुरीचा वापर करून गोळ्या शरीराबाहेर काढल्या. त्यानंतर तिथेही तसेच पाला लावून जखमा बांधून घेतल्या. काही औषधांच्या पुड्या दिल्या. बापू, गौरी, आता म्या सगळा उपाय केलाय बघ. तुले जसं सांगितलं आहे तसं दवापाणी त्यांना दे, खायलाही कांची दे, बिगी बिगी आराम पडेल. वैद्यबाबा गौरीला प्रेमाने समजावत म्हणाले. जी बाबा, तुम्ही नका काय बी ध्यास करू, मी समजा बरोबर करेन. गौरी उत्साहाने आणि आत्मविश्वासानं त्यांना म्हणाली. गौरी आणि बापूने ती रात्र जागून काढली.
जर जवान पाहुण्याला जाग आली तर दुसरा दिवस उजाडला. गौरी लगबगीने आपली घरातील कामे उरकत होती. बापू कामासाठी रानात गेले होते. तोच तिला कणण्याचा आवाज आला. आ आ आ आई आ आ आ. तिने आपल्या हातातील कामे तिथेच टाकले आणि आपल्या परकराला हात पुसत ती धावत आली. सैनिक साहेब, खूप दुखतंय का? थोडं धीराने घ्या. जखमा खूप गहिऱ्या आणि ओल्या आहेत, त्यामुळे वेदना होणारच ना. मी तुम्हाला आता लगेच पाणी देते. ती अगदी काळजीत बडबड करत होती. त्याला मात्र आज 2 दिवसांनी शुद्ध आली होती. शरीराला वेदना खूप होत होत्या, परंतु समोर एक नाजूक निरागस काल्या गर्द डोळ्यांची नन्ना त्याच्या काळजीत बडबड करत होती आणि तो डोळे किळकिळे करून तिलाच निहाळत होता. तिने लागलीच त्याच्या डोक्याखाली एक हात घालून थोडंसं पाणी त्याला पाजले. तो आपले हात आणि पाय हलवायचा प्रयत्न करत होता. सैनिक साहेब, अजिबात हालचाल करायची नाही. तुमच्या शरीरावर खूप जखमा झाल्या आहेत. छातीत, पोटात, दोन्ही पायांना गोळ्या लागल्या आहेत. तुम्ही असेच पडून राहा. अरे मी येडीच आहे. मी तुम्हाला लगेच कांजा आणते. हां, हून असेल अशी. गौरी काळजीत एकटीच बडबडत होती. तो मात्र तिचे बोल कानात साठवून ठेवत होता. तिने लागली जाऊन एक टोपसी आणली. बहुतेक गरम होती, कारण खाली ठेवल्यावर ती आपले हातांना फुंकर घालत होती. तिने ते कांजी एका ताटात ओतली आणि चमच्यात घेऊन फुकून थंड करून त्याच्या तोंडात भरत होती. कांजी भरवून झाल्यावर तिने लागलीच कसली तरी पावडर पाण्यात टाकली आणि ते पाणी त्याला पाजले. आता मात्र बोलल्याशिवाय त्याला राहवले नाही. आज पहिल्यांदा त्याला त्याच्या आईसाहेबांशिवाय कोणी इतराने प्रेमाने भरवले होते. त्याची काळजी प्रेमाने घेत होते. ध न्य वा द. तो अजून पुढे काही बोलणार तोच ती म्हणाली, काहीही बोलायची गरज नाही आहे. तुम्हाला आता आराम करायचा आहे. बोलल्यावर तुम्हालाच त्रास होईल. तुम्ही गप्प पडून राहा. काही हवं असेल तर मी इथेच आहे तुमच्याजवळ. गौरी त्याला समजावत म्हणाली. तिच्या डोळ्यातील काळजी बघून त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. पुढचे 8 दिवस असेच गेले. ना गौरी त्या जवानाला काही बोलायला देत होती, ना जास्त उठायला देत होती. काही लागलं तर लगेच त्याच्या सेवेत तत्पर जातही होती. 8 दिवसांनी आता त्याला चांगले बोलता येत होते. म्हणजे बोलताना त्रास जाणवत नव्हता, परंतु पायाला अन कमरेला असलेल्या वेदना अजूनही त्याला महिनाभर तरी चालू देणाऱ्या नव्हत्या. दुपार होत आली होती. गौरीने आज पिठलं भात केला होता. गरम गरम होता म्हणून तिने लगेच ताटात घेतला आणि त्या सैनिकाच्या पुढ्यात गेली. तिने कमरेला हात घालून त्याला बसविले. आता ती आपल्या हाताने त्याला भरवत होती. भरवताना दोघांची नजरानजर होत होती. जेवण संपलं तसं तिने लागलीच त्याला काही पुड्यात असलेल्या झाडपाल्यांच्या पावडर दिल्या. तो तिला म्हणाला, मला एवढ्या दिवसात बोलू तर दिलं नाही तुम्ही, परंतु तुमचं खूप खूप आभार. मला एवढं समजलं आहे की मी एका पाड्यावर आहे, परंतु माझ्या समोर जी सौंदर्यवती आहे, जी दिवस रात्र एक करून माझी सेवा करते आहे, तिच्यात माणुसकी, समता, प्रेम ठासून ठासून भरली आहे.
तिचं मला नाव तरी कळेल का? माझं होय. आणि तुम्ही माझं काही कौतुक करू नका. मी कोणी सौंदर्यवती नाही आहे. माझं नाव गौरी आहे. समदे पाड्यावरचे लोक मला पोतीवाली पोटी म्हणतात. पण ठीक आहे, तुम्ही मला गौरीच आवाज मारा. आभार कशाचे मानता हो? तुम्ही या देशाचे रक्षण करण्यासाठी दिवस रात्र झटत असता ना, मग तेव्हा आम्ही येतो का प्रत्येकजण तुमचे आभार मानायला? नाही ना. तुम्हाला वाचवलं हे आमचं भाग्य होतं, तेवढंच पुण्य लाभलं. गौरी मनापासून बोलत होती. छान नाव आहे गौरी. वा, क्या बात है. किती सुंदर असेल ना आपली जोडी. शिवगौरी साक्षात शंकर पार्वती. शिव म्हणाला खरा, परंतु ताटात ठेवायला गेलेल्या गौरीने त्याचे शब्द ऐकले नाही. खरं तर त्याने जेव्हा आपले डोळे उघडले होते तेव्हा तिला पाहून त्याच्या वेदनाच गायब झाल्या होत्या. 8 दिवस ती कशाचीही अपेक्षा न ठेवता घेत असलेली काळजी त्याला तिच्या अजूनच जवळ नेत होती. तिच्या डोळ्यात दिसणारी त्याच्या प्रतीची काळजी पाहून तो अधिक 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 तिच्या प्रेमात पडत होता. काय काय म्हणाला? मी ऐकलं नाही ना. म्हणून ती आपले हात आपल्या परकराला पुसतच म्हणाली. अगं काही नाही, मी म्हणालो चांगलं नाव आहे पोथीवाली पोटी. असं का बरं म्हणतात? तो सैनिक म्हणाला. ते होय, आमच्या पाड्यावर मी एकटीच शिकली आहे. माझ्या मामाचा पाडा शेजारीच आहे, पण तिथून बाजाराचा गाव खूपच जवळ आहे. तिथं 8वीपर्यंत शाळा आहे. मग मी तिथेच शिकले. मामाच्या पाड्यावर राहून त्यामुळे समध्या पाड्यावर सगळ्यांच्या लेकरांना मी शिकवते. पोथी म्हणजे पुस्तकवाली. सगळ्यांना वर्तमानपत्र आठवड्यातून एकदा मीच वाचून दाखवते. ती अगदी अभिमानानं आनंदानं सांगत होती. खूपच मस्त, अभिनंदन. यापुढे मला तुम्ही सैनिक साहेब म्हणत जाऊ नका. माझं नाव मेजर शिव आहे, त्यामुळे तुम्ही मला मेजर शिवच म्हणा. तो हसतच म्हणाला. हे बरं आहे तुमचं मेजर साहेब. मला तुम्ही आहो जावो करा आणि मला तेवढं एकेरी नावाने उल्लेखायला सांगत आहात. गौरी हसतच म्हणाली. खोटं रागावतही होती. ठीक आहे, मी तुला आतापासूनच गौरी म्हणतो. तोही गालातल्या गालात हसत म्हणाला. त्याच्या हाताला असणारी जखम जोपर्यंत भरून येत नव्हती तोपर्यंत ती त्याला भरवत होती. ओला कपडा करून डोळे बंद करून त्याचे अंगही पुसून काढत होती. त्याच्या उघड्या छातीकडे नजर टाकणं म्हणजे तिच्यासाठी काहीतरी म्हणजे खूपच वेगळं होतं. काही झाला तरी तो एक परपुरुष होता. त्यामुळे जरी ती त्याची काळजी घेत होती तरी आपल्या मर्यादा राखून वागत होती. तिचं असं वागणं त्याला तिच्याकडे खेचत होतं. थँक्यू. या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अधिकच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.